उपोषण कशासाठी आहे? शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी. उपोषण कशासाठी आहे? शेतकऱ्याच्या गायगोठ्यासाठी, शेतकऱ्याच्या विहिरीसाठी, शेतकऱ्याच्या शासन देणाऱ्या प्रत्येक लाभासाठी हे उपोषण आहे. अधिकाऱ्यांनी मास्टर झिरो केले त्याचं हे उपोषण आहे. उपोषण कोण करताय? शेतकऱ्याचे पोरं करतायत. ज्यांना निवडून दिलं ते काय करतायत? रावसाहेब दानवे पाटील आपण काय करताय? अब्दुल सत्तार साहेब आपण काय करताय? खासदार कल्याण काळेजी आपण काय करताय? आपल्या लेकरा बाळाचं भविष्य सुरक्षित आहे की नाही हे आपण बघितलं. आपण तेवढी पुंजी जमवली, आपण आपले घर भरून घेतले. आपण मालदीव म्यानमारला फिरायला गेला असाल, तिकडं अय्याशी करत असाल, मात्र शेतकऱ्यांच्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या विसरून तुम्ही तुमच्या लिमिट आता क्रॉस केलेल्या. तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या घराच्या बाजूला, तुमच्या लाखोच्या करोडोच्या बंगल्याच्या बाजूला पोरं उपोषणाला बसले. पोरांची मागणी शेतकऱ्याची आहे आणि तुम्ही इकडे वाकूनही बघत नाही. एवढी मगरुरी तुमची आहे, एवढा मास तुम्हाला चढलेला आहे, एवढी मस्ती तुम्हाला आलेली आहे. तुम्ही येऊन बघणार नाही, उपोषणाची दखल घेणार नाही, आंदोलनाची दखल घेणार नाही. सरकार बस झालंय, सरकार हिटलरशाहीवादी वागतंय. मात्र लक्षात ठेवा, आम्ही हिटलरशाही होऊ देणार नाही. आम्ही या स्वतंत्र भारतात जन्माला आलेले तरुण पिढी, शेतकऱ्यांची, छत्रपती शिवाजी महाराजांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वारसाची प्रेरणा घेऊन या ठिकाणी आम्ही लढत आहोत. लक्षात ठेवा, एक हिटलरशाहीवादी कराल, दडपशाही कराल, गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यावर अन्याय कराल तर याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा वनवा तुमच्या घरापर्यंत आल्या